नमस्कार मित्रांनो, वामन पुरोळेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। तुम्ही जी कमान बघितली आत्ता उजवीकडे, ती कमान आहे वजराट गावाकडे जाणारी, वेलकम करणारी, स्वागत करणारी कमान। आणि तिथूनच वजराट, होडावडे, त्यानंतर तळवडे गावात जाता येतं। मागे एक मी ब्लॉग केला आहे त्याचा की कसं तळवड्यातून होडावड्या मार्गे वजराट मार्गे तुम्ही मठात येऊ शकता। तो ब्लॉग नक्की पहा। आत्ता आपण आहोत वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावर, आणि हा खूप जुना ब्रिटिशकालीन असा महामार्ग आहे। दोन राज्यांना जोडतो, महाराष्ट्र आणि कर्नाटक। आणि हा जो मार्ग आहे तो वेंगुर्ल्यातून निघतो, त्यानंतर कोलगाव, आडेली, कोलगाव ही गावं करत आंबोली, आणि आंबोलीनंतर पुढे बेळगावपर्यंत जातो। आणि हा अतिशय जुना ट्रेडसाठी वापरण्यात येणारा, व्यापारासाठी वापरण्यात येणारा मार्ग होता पूर्वीच्या काळी। ब्रिटिशांनी आणि त्याही पूर्वी जी वेगळी साम्राज्य होती त्यांनी हे मार्ग वापरलेत, आणि ब्रिटिशांनी ते व्यवस्थित बांधून काढला। त्याच्या काही कथा पण आहेत, त्या मी वेगळ्या एका ब्लॉगमध्ये कव्हर केलं आहे। आणि आत्ता आपण आहोत आडेलीतून जरा पुढे आलोत आपण आत्ता, आणि चाललोत आपण माणगावकडे। सो माणगावचा जो रस्ता आहे, प्रवास आहे माझा वजराट ते माणगाव, वजराट तिठा ते माणगाव, तो मी कव्हर करतो आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आणि हा रस्ता अतिशय सुंदर असा रस्ता आहे। इतर ब्लॉगमध्ये जसे मी रस्ते तुम्हाला दाखवतो माझ्या प्रवासाच्या दरम्यान, त्यासारखाच हा सुंदर आणि अतिशय शांत असा रस्ता आहे। आता आपण बघा, हे इथे बघा साईन बोर्ड बघा, बघून ठेवा। हा जो साईन बोर्ड आहे ना, अतिशय प्राचीन साईन बोर्ड आहे। आणि आत्ता आपण कांबळेवीर ह्या भागात आलोत। इथे तुम्हाला उजव्या बाजूला कांबळेवीरची शाळा दिसेल। आणि या पंचक्रोशीमध्ये कांबळेवीरचा बाजार खूप प्रसिद्ध आहे। कांबळेवीरमधून जरा पुढे गेलं की नेमळेचं हायस्कूल पण तुम्हाला बघता येईल। एक मोठं ब्रिज आहे रेल्वेच्या ब्रिजनंतर पुढे गेल्यावर एक हायस्कूल आहे, आणि तिथे आपल्याला जो मुंबई गोवा जुना आणि आताचा पनवेल कन्याकुमारी जो हायवे आहे तो पण मिळतो। त्याचं ओव्हरब्रिज तिथे आहे। सो जर तुम्हाला हायवेवरून गोव्याला जायचं असेल तर तुम्ही तिथून जाऊ शकता। आणि अलीकडे तो म्हणजे काही वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी वगैरे पत्रादेवी हायवे म्हणून प्रसिद्ध होता, जोपर्यंत पूर्ण काम झालं नव्हतं तोपर्यंत। ही आहे कांबळेवीर बाजारपेठ। ही पंचक्रोशीतील प्रसिद्ध आणि जुनी अशी बाजारपेठ आहे। येथे सर्व प्रकारचे जे पदार्थ असतात, विशेषतः पावसाळ्यामध्ये लागणारं सामान असेल किंवा काय, यासाठी लोक पूर्वीपासून यायची, आणि खूप प्रसिद्ध असा बाजार होता हा, आणि अजूनही आहे। हे बघा, हे मी तुम्हाला ब्रिजचा उल्लेख केलेला थोड्यापूर्वी की इथे एक ब्रिज आहे, खालून रेल्वे जाते। इथे थांबून तुम्ही जर टायमिंग असेल रेल्वेचा तर व्हिडिओ कॅप्चर पण करू शकता। पुढे गेल्यावर शाळा आहे, शाळेचा फोटो पण मी दाखवेन मध्ये। आणि त्यानंतर येतो आपला हायवे, एक्सप्रेसवे। कुडाळ पत्रादेवी किंवा आपण झाराप पत्रादेवी हायवे म्हणायचो पूर्वी त्याला, आता तो भागच झाला आहे मुंबई कन्याकुमारीचा। हा बघा समोर NH66 नॅशनल हायवे 66 आताचा। आणि मधल्या काळामध्ये ज्यावेळी हायवेचं काम नव्हतं झालेलं त्यावेळी पण हा हायवे अस्तित्वात होता, आणि त्यावेळी आम्ही याला म्हणायचो झाराप पत्रादेवी एक्सप्रेसवे। त्यानंतर काय झालं की अगदी पूर्ण पनवेलपासून काम सुरू झालं, एक साधारण 15-16 सालात त्या दरम्यान सुरू झालं, आणि त्यानंतर तो हायवे इथे या हायवेला आणून जोडला। त्यामुळे आता हा अखंडच हायवे आहे। झाराप ते पत्रादेवी असा तो मधून हायवे होता। आणि आपण चाललो होतो सावंतवाडीकडे, तर सावंतवाडी स्किप करायचा तो हायवे। त्यामुळे त्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी या हायवेला विरोध पण झालेला। आता बघा, इथे एक छोटासा घाट आहे, आणि त्यानंतर आपण आखेरी तिठ्यावर जाऊ, आणि आखेरी तिठ्यापासून ते माणगाव अंतर कमी आहे, लगेच येईल। सो आपण ते कव्हर करू। इथे पण तुम्ही बघताय रस्ता अतिशय व्यवस्थित आहे, सुस्थितीमध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी बऱ्याचदा उल्लेख करतो की कोकणात जर प्रवास करायचा असेल आणि तुम्हाला कोकणात प्रवास करायचा आनंद लुटायचा असेल तर अशा प्रकारच्या हायवेने तुम्हाला जाणं, प्रवास करणं खूप सुखद वाटेल। आणि विशेषतः ज्यावेळी चांगलं ऊन असतं त्यावेळी तुम्हाला अजून
जे सौंदर्य आहे ना आजूबाजूचं, अर्थात पावसाळ्यात पण, मी असं नाही म्हणत की पावसाळ्यात काही, पावसाळ्यात तर सगळ्यात सुंदर दिसतं, पण उन्हात तुम्हाला एक क्लिअरली दिसतं की विजिबिलिटी असल्यामुळे की कसा निसर्ग आहे आजूबाजूचा, हिरवीगार झाडं आहेत. सो आपण आत्ता आलोत आकेरी तिठा येथे. अर्थात पुढे गेल्यावर तुम्हाला जो स्टॉप आहे तिथे आकेरी तिठा आपण म्हणतो. इथून आता हा एक रस्ता गेला आहे सावंतवाडीकडे, एक रस्ता गेला आहे त्याच हायवेला, ज्या हायवेने आत्ता आपण आलोत, जिथून आपण हायवे कनेक्टिव्हिटी आहे ना तिथून, अर्थात तो कुडाळकडे गेला आहे. आणि आता आपण सरळ जाऊ. आणि हा गाव प्रसिद्ध आहे वेगळ्या वेगळ्या मालिकांच्या शूटिंगसाठी. तुम्ही ऐकून असाल, मालवणी एक सिरियल मध्यंतरी प्रसिद्ध झालेली, खूप गाजलेली, त्याचं शूटिंग पण याच गावात झालेलं. सो त्यावेळी तर खूप गर्दी असायची शूटिंग चालू असताना, रस्त्यावरच लोक गाड्या लावून बघायला जायचे. रात्रीचं खेळ चाले. ओके, सो आता इथून जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला हा जो छोटा रस्ता दिसतोय, हा बघा, हा इथून तुम्ही आत गेलात, इथून आत गेलात की तुम्हाला तो जो बंगला आहे किंवा वाडा आहे तो बघता येतो. आणि इथे आत्ता आपण आलोत तिठ्यावर. एक रस्ता जातो माणगावला, माणगाव खोऱ्यात जातो तो. सो आपण आता माणगावकडे चाललोत मित्रांनो. आणि इथून रस्ता फार आता राहिला नाही आहे, जवळ आलं आहे आता माणगाव. हे बघा, हे एक सुंदर असं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या जवळपास जरा पुढे गेल्यावर मंदिर आहे ते. आणि त्या मंदिराच्या जवळपास ना एक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट होता, अभिषेक बच्चनचा, मला आता त्याचं नाव पटकन आठवत नाही आहे, पण त्या चित्रपटाचं शूटिंग इथे झालेलं आहे या गावामध्ये. हे बघा, हे ते मंदिर लांबून दिसतंय तुम्हाला, खूप सुंदर असं मंदिर आहे. तिथे आतमध्ये पण मी गेलेलो आहे, पण आत्ता जात नाही, आता वेळ कमी आहे माझ्याकडे. पण कधी गेलो तर त्याचंही शूटिंग करेन, त्याचाही व्लॉग करेन. खूप सुंदर असं मंदिर आहे. ओके मित्रांनो, तर आता आपण पोचलोत माणगावमध्ये. आणि इथून हा जो रस्ता आहे, हा चौक होता मागे, जिथे ट्रॅफिक असल्यामुळे शूटिंग करू शकलो नाही, पण चौक होता. तिथून 4 रस्ते आहेत. एक जातो साळगावकडे किंवा हायवेकडे, एक इथे माणगावकडे, एक सरळ पुढे जातो गावामध्ये, आणि एक आपण ज्या रस्त्याने आलो तो असा चौक आहे. आणि आता आपण माणगावच्या अतिशय जवळ आलोत. हे जुनं चर्च आहे एक इथे. माणगाव प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे, दत्त मंदिरासाठी. आणि त्या मंदिरातच मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. सो आता इथे अजून जवळ आलोत आपण. आणि आता थोड्या वेळाने आपण उजव्या हाताला वळू आणि मंदिरामध्ये जाऊ. अर्थात माझी बॅटरी वीक झालेली आहे, हे मला आता अपडेट कळतं आहे, बट इट्स ओके. मोबाईल आहे, मोबाईलवरून जेवढं काही फोटोज काढता येतील, एखाद दुसरा व्हिडिओ काढता येईल तर आपण पाहूया. आणि तुम्हाला मी दर्शन नक्की घडवेन दत्त मंदिराचं, दत्त गुरूंचं. आणि त्याशिवाय टेंबे स्वामींची मूर्ती आहे तिथे, त्याचंही तुम्हाला दर्शन घडवेन. ओके, सो माणगाव आता बरंच सुधारलं आहे. सो मित्रांनो, हे आहे प्रवेशद्वार टेंबे स्वामी मंदिर आणि समाधीस्थान, आणि त्याशिवाय दत्त मंदिराचं. आता आपण दत्त मंदिराकडे चाललोत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बॅटरी लो आहे, त्यामुळे मी मोबाईल कॅमेऱ्याने तुम्हाला शूटिंग दाखवेन तिथलं. हा रस्ता पण खूप छान रस्ता आहे, छोटासा रस्ता आहे, पण तुम्हाला कोकण जे आहे, खऱ्या अर्थाने कोकण, त्याचं दर्शन घडवतो. सो किती सुंदर रस्ता आहे बघा. आणि आता आपण माणगावात आलो. माणगाव जेमतेम सावंतवाडीमधून अर्धा तास असेल. दत्त मंदिर आहे इथे, यक्षिणी मंदिर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी गाडी पार्क केली आहे मंदिराच्या बाहेरच. आणि इथे सुंदर असं वातावरण आहे बघा, धार्मिक वातावरण आहे. आजूबाजूला टाळांचा आवाज येतो आहे, भजन चालू आहे. आणि इथे भक्तनिवास पण आहे. मी इथे हा ब्लॉग थांबवेन, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, पुढचे सगळे जे काही फोटोज किंवा मोबाईलमधून व्हिडिओ निघेल किंवा फोटो निघेल, हे सगळे मी पुढे टाकणार आहे. आत्ता मी इथे माझा जो ब्लॉग चालू आहे लाईव्ह, तो थांबवेन. इथे बघा आजूबाजूला मंदिरं पण आहेत. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या मित्रांसोबतही हा ब्लॉग शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.